जय महाराष्ट्र। मी चेतन बंडगर। काक्रंबा हे गाव 10 ते 12,000 लोकवस्तीचं गाव असून या गावासाठी शासनाकडून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे मंजूर झालेलं होतं। पण हे उपकेंद्र मंजूर होऊन पूर्ण झालेलं आहे, तरी अद्यापपर्यंत ही इमारत ना जनतेसाठी खुली केली आहे ना इथल्या नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। ही उपकेंद्र गेले कित्येक दिवसापासून धुळकात पडलेलं आहे आणि ह्याच्या सुरुवातीपासूनच मी याच्या पाठपुराव्यात होतो। सुरुवातीपासून बांधकाम करताना सुद्धा अनेक अडचणी येत होते, त्यावेळेस मी पाठपुरावा करून हे बांधकाम पूर्ण करून घेतलं। पण शासनाच्या उदासीनतेमुळे किंवा येथील कुठल्या स्थानिक पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हे अद्याप उघडलेलं बंद ठेवलेलं आहे का, अशी अनेक प्रकारच्या शंका आमच्या मनात येत आहेत। जर हे लवकरात लवकर हे उपकेंद्र जर नागरिकांच्या सोयीसाठी खुलं जर नाही केलं तर मी धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर तसेच धाराशिव कळंबचे आमदार कैलासदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक अनोखं आंदोलन या काक्रंबा गावात किंवा तुळजापूर तालुक्यात उभारण्याशिवाय राहणार नाही व हे उपकेंद्र लवकरात लवकर जनतेला खुलं केल्याशिवाय